नभाला लाल दिवा हा नभाला लाल दिवा दिन आजचा उदय झाला नवा दिन आजचा उदय झाला नवा नभाला लाल दिवा हा नभाला लाल दिवा दिन आजचा उदय झाला नवा दिन आजचा उदय झाला नवा पश्चिम दिशेच्या टोकाला धवल चंद्रमा मावळला पश्चिम दिशेच्या टोकाला धवल चंद्रमा मावळला केशरी तांबूस रंगाने प्रभात नारायण डोकावला केशरी तांबूस रंगाने प्रभात नारायण डोकावला बाजारी जाण्याला देई दुवा रवी बाजारी जाण्याला देई दुवा दिन आजचा उदय झाला नवा दिन आजचा उदय झाला नवा नभाला लाल दिवा नभाला लाल दिवा दिन आजचा उदय झाला नवा दिन आजचा उदय झाला नवा हरित तृणांच्या झाडीवर धुक्याची स्पंदने ओथंबली हरित तृणाच्या झाडीवर धुक्याची स्पंदने ओथंबली गुलाबी बोचरी थंडीला वाऱ्याची झुळूक भोवली गुलाबी बोचरी थंडीला वाऱ्याची झुळूक भोवली झुळझुळ सांगितो गारवा गुज झुळझुळ सांगितो गारवा दिन आजचा उदय झाला नवा दिन आजचा उदय झाला नवा नभाला लाल दिवा नभाला लाल दिवा दिन आजचा उदय झाला नवा दिन आजचा उदय झाला नवा उदय झाला नवा दिन आजचा उदय झाला नवा हॅलो 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 आलेले पारितोषिक रुचिता प्रमोद भेटकर रुचिता प्रमोद भेटकर गाव शेनावडे रुचिता प्रमोद भेटकर माहेवासी गाव शेनावडे याचकडून गणपतीच्या सीन साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। दुधमवाडी मंडळ दुधमवाडी नमन मंडळ त्यांचे अत्यंत ऋणी आहोत।
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो निळ्या निळ्या बाळात मोकळे गाणं हलुवार झोपे त्यांनी अंग चोरून अशिकी मायाई अशिकी मायाई अशिकी माया निळ्या निळ्या बाळात मोकळे गाणं हलुवार झोपे त्यांनी अंग चोरून अशिकी मायाई अशिकी मायाई अशिकी माया अगं चिचुंद्रे तुला भीक म्हणतात भीक. अगं गप गप अगं तू मला सांग यायला उशीर का झाला? अगं त्याचं काय झालं? लागली गेली गाडा. बघ याची तुम्ही गप्प पहिली. अगं तू गाडी काय
माहित आहे मेला माझा सासरा 90 किलो वजनाचा सासऱ्याचा पोतं आहे पोतं. डॉक्टर काय झालं? अगं त्याची आणि माझ्या सासऱ्याची झाली ना गं भांडणं. का गं? वगैरे कान देऊ नाही त्याला चिचून तरी. गप्प बस. तू सांग गं काय झालं? हा सांगते ऐका. अगं माझा सासरा आता 90 किलो वजनाचा म्हातारा त्याला काही घरची कामं होत नाही. तर सासू म्हणते तुम्ही तिकडे एका गाडीवर मोठ्यासारखे असता. सासरा चिडला ना गं. सासरा म्हणतो मी मोठ्यासारखा बसतो मला मोदक म्हणतेस. मी जेव्हा 5-5 कोणाचा बाप होतो तेव्हा तुला गोड लागत होतो गोड लागत होतो आणि तुला कडू झालो काय ह्याच्यावरून नाही भांडणं. मग पुढे काय गं झालं? आता पुढे काय झालं माझा 90 किलो सासरा बसला ना गं सासूवर. बघ 90 किलो वजनाचा फोटो या सासूवर पचकन बसलं. अगं मग पंचवन बसलं ना. मग काय डोकीवरती पाय झाले असेल. अगं हो मला पण तीच बिघडली. माझा जीव वरच्या वर आणि खालच्या खाली. मग पुढे काय झालं? मग पुढे काय मिटली भांडणं. पण माझी सासू मेली नाही आपली. काय केलं माहिती आहे सांगू काय बघा सांगते मी. अगं माझा सासरा झोपला असताना सासऱ्याच्या धोत्रात खारू सुकाट काय बोलते खारू सुकाट त्या वासान मुंडीर शिरला ना का धोत्रात. अगं मग काय त्या धोत्राला आम्ही 2 दिवस झाले शोधतोय. अगं खारा सुट्ट्या सोबत सासऱ्याचं सामान सुद्धा घेऊन मुंडीर पळालाय तुला काय उशीर झाला ते सांग. अगं आता तुला काय सांगू आमच्या यांना तुला माहितीच आहे आमच्या यांना बैलगाड्याचा किती नाद आहे ते. जे काय बोलले तर त्यांचं उत्तर एकच काय अगं बैल. अगं तो तर तुझा नवरा आहे. काय बोललीस नवले? अगं तो तर तुझा नवरा आहे. काय ते झालं? मला वाटलं दुसरं. ऐका पुढे सांगते. मी त्यांना म्हटलं मला एक सोन्याचा दागिना बनव सोन्याचा दागिना. मला माहितीये पुढे काय झालं असेल. काय झालं असेल? तुझ्या नवऱ्याने सोन्याचा दागिना बनवायच्या ऐवजी सोन्या नावाचा बैल घेऊन आला असेल घरी. आहेस तू हुशार. हुशार मी. नाहीतर तू सांग ना पुढे पुढे काय झालं सांग. अगं यांनी सोन्या नावाचा नवीन बैल खरेदी केला. मोठी खरेदी बैल आणला घरी. हा. आरती वगैरे करून झाली. हा. आणि मी यांना म्हटलं की बैल गोठ्यात जाऊन दावणीला बांधा. मग सोन्या दावणीला बांधेपर्यंत ठीक होता. पुढे? जशी यांची सोन्याकडे पाठ वळली तशी सोन्याला वाटलं कोणतरी नवण्यात आहे. अगं सोन्याने यांचे दोन्ही सोने सुटवून ठेवले. त्याला म्हटलं ना, राग केला आणि काय काय अरे राग केला आणि आकाशाला काय वाटलं. मला वाटलं अगं एवढं होऊन सुद्धा तो माणूस एकच करतो. काय? नाद एकच ऐकतच नाही तो नवरा. आता काय सांगू त्याला मी? तुझाच नवरा आहे शेवटी. हो लय बोलायला लागल्यात. तुला तू मला सांग तुला यायला उशीर का गं झाला? माझ्या आणि माझ्या नवरी झाली भांडणं. का? तो दिवस रात्र मेला दारू पितो. असं काय नाव आहे तुझा? दिवसाचं दारू पितो. काय बोलू त्याला? अगं पिणार नाही तर काय. तू एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून त्याच्याशी भांडत असतेस. काही झालं तरी त्याला बोलतेस की मी माहेरीच आहे. मग त्याला वाटणार ना माहेरच्या लोकांवर जास्त आणि सासरच्या लोकांवर कमी प्रेम करते. मग तुझा राग सरडा काढतो त्या बाटलीवर. हुशार आहे काही मला वाटलं नव्हतं एवढी हुशार असेल. रडते बघ अशी. अगं ऐक, तिथून रे तुला काय सांगते ते ऐक. अगं नवरा बायको म्हटलं की भांडणही होणारच. आयुष्याचा गाडा यशस्वीरित्या पार पाडायचा असेल तर नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला तेवढंच सांभाळून घेतलं पाहिजे. शेवटी कोणतरी म्हटलंच आहे काय जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि हो आपण चांगले कर्म केले पाहिजे. याने आपले जीवन सुखमय आणि समृद्धमय होईल. हो तो बरोबर आहे पण माझे विचार कसे वाटते तुम्हाला माझे विचार. छान आहे ग. हा. चला आपण बाजाराला जाऊया. ही बघा ती गाडी तुला मथुरेच्या बाजाराची
सोबतची वाट माहिती आहे? नाही ग. कशाला मेलीस पुढे पुढे करते? अगं मी पुढे पुढे करते म्हणून तर मी असेल तर शिखरावरती आहे. ते तिच्याकडे शिखरावर. फोन करायला मला घेऊन जाते सोबत आणि याच्या शिखरावर कधी बोलतात? अगं तुला माहिती आहे का धोत्रेची वाट? मला माहित नाही पण माझ्या ओळखीची एक मावशी आहे बघ. अगं तुझ्या ओळखीची कशाला? माझ्या तर घरातलीच आहे. सांग तिला आठ मारते. झालंय काय तुम्ही काय वाईट केलं का मध्ये मध्ये बोलते आवाज कोणते? आवाज वाट. तुझ्या घरात यायचं तुम्हाला अगं ए मावशी का मावशी? मेलिनो कशाला देताय आवाज? कामा आहे 1760. मरमर मरते कामा मी करते आणि संसाराच्या हातभारासाठी राबराब राबते. संसाराच्या हातभारासाठी मुख्यमंत्र्यांकडून 1,500 रुपये घेते आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून सर्वांच्या कामाला मीच दावत जाते. मावशी पण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे बरं का? अगं ती असली काय कोणाची लागी बोल. बोला तिला पटकन. तिला सांग मी बोलवे. अगं ए मावशी हे पटकन. आले का आले? हॅलो हॅलो दुधमवाडी महिला मंडळ यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच उषा दत्ताराम दुधम यांकडून गवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वर्षा विजय दुधम यांकडून गवळणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षीस दात्यांचे दुधमवाडी नमन मंडळ अत्यंत ऋणी आहोत. तसेच आमच्या हौसी कलाकार नमन मंडळाचे आधारस्तंभ आमच्या हौसी कलाकार नमन मंडळाचे आधारस्तंभ श्री दत्ताराम दुधम गाव प्रमुख श्री दत्ताराम दुधम गाव प्रमुख व दुधमवाडीतील आमचे सहभागी नमन कलाकार दुधमवाडीतील आमचे सहभागी नमन कलाकार यांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल हौसी कलाकार नमन मंडळ गोळवणी हौसी कलाकार नमन मंडळ गोळवणी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दुधमवाडी नमन मंडळ त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद. मंजिरी सहदेव दुधम यांच्याकडून या गवळणीच्या कामांसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद. बघा पोरींनो आले का? मधाची चव गोड असते तिथे मधमाशी चावते. मधाची चव गोड असते तिथे मधमाशी चावते. जशी पानाची जात आतून गोड बाहेर काढे. जशी पानाची जात आतून गोड बाहेर काढे. आई ओळख माझी आहे जनमान साधवी. गौरी गौरी मी मावशी मधल्या आळीतली. गौरी गौरी मी मावशी मधल्या आळीतली. गौरी गौरी मी मावशी मधल्या आळीतली. हाय तारा मैनाची कथा वाल्या पोरी कोण होता. वाट मारी लपरगिरी त्याचा नित्यक्रम होता. एकदा आले नारद मुनी दोन शब्द समजावूनी. परिवर्तन वालक झाले ऋषी वाल्मिकी होई. जगप्रती
दंत कथा सासर कठोर माहेर माऊ सासर कठोर माहेर माऊ सासर कठोर माहेर माऊ दोन्ही कुटुंब समाये पाग मुलगीचा संभाळे दोन्ही कुटुंब समाये पाग मुलगीचा संभाळे आई ओळख माझी आहे जनमान झाले गौरी गौरी मी मावशी मधल्या आली तरी गौरी गौरी मी मावशी मधल्या आली तरी गौरी गौरी मी मावशी मधल्या आली तरी हॅलो 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 श्रावणी दुधा हॅलो श्रावणी संतोष दुधा यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपये तसेच आयुष संतोष दुधा यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपये स्वामी समर्थ डेकोरेटर जांभूळवाडी स्वामी समर्थ मंडप डेकोरेटर जांभूळवाडी ओंकार करंडे निलेश करंडे लक्ष्मण जवळक यांच्याकडून 200 रुपये तसेच सानवी सूरज दुधा गवळणीसाठी 200 रुपये रोहिणी वसंत दुधा गवळणीसाठी 100 रुपये दीक्षा यश दुधा याचकडून गवळणीसाठी 100 रुपये जान्हवी अजिंक्य मोहिते गाव मिरजोळी याचकडून 100 रुपये रितिका रिधिक निंबाळकर याचकडून 100 रुपये या सर्व बक्षीस दात्यांचे आम्ही गोळवली दुधमाडी नमन मंडळ अत्यंत ऋणी आहोत धन्यवाद. मला साखर हवे मला मीठ हवंय मला हे हवंय मला ते हवंय म्हणून असते नशिबाचा नाश करून तेऱ्यासाठी पाहिजे हे म्हशी बाजूला अगं इथे काम माहिती तुम्हाला काय सांग बघू अगं घरात कामं करायला होतील ना आणि सासूचं वाचायला होईल म्हणून दुसऱ्यांच्या घरात जाते आणि बाई दुसऱ्यांच्या संसारात कार्यक्रम असते किती जणांच्या संसारात बोलते मग अगं दिसत ती सांगते ना मी आहे मावशी तू मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे आणि या संसार कारभारासाठी भागीदार वाढवतो मग कुणी बसवलं अगं त्या भावाने कुणी त्या राड्याने त्याने अगं नाही ग अगं त्या देवा भावाने अगं पहिल्यांदा दिले मला 1,500 रुपये 1,500 रुपये दिले म्हणून केली मी हाव आता काय बोलायचं तुझा घेत नाही ना अगं आता कसा बोलेल तो आता भाव बदलला आहे. अगं म्हणून मी त्यावर रागवली आहे. हो का अगं ते सोडा तुम्हाला हा कशाला मारला ते सांगा. माझी सासू माझी वाट बघते घरी. तुला अजून सासू मग ही कशी नाही सासू बद्दल तुम्ही
सोनला साड्या समजू नका. माझी सासू तर माझ्या आणि नवऱ्याची भांडणं होईल म्हणून तिकटाचा डबा ठेवते, मिठाचा डबा ठेवते. मिठाचा डबा ठेवते, तिकटाचा डबा ठेवते. अगं मी सासूबाईंना विचारलं, सासूबाई असा का करता? माझी सासू म्हणाली, हे माझं घर, माझ्या मनाला वाटेल ते मी करेन. मी उठले, सासूबाईंना म्हणाले, सासूबाई हे माझं सुद्धा घर आहे, माझ्या मनाला वाटेल ते मी करेन. उठले, अगदी माझ्या डब्यातून तिकटाचा डबा काढला, तिखट घेतलं आणि दिलं डोळा फेकून. म्हटलं जा, जे करायचे ते कर, आता फिरते असते ती. काय बाहेर अवघड हो बाजूला. अगं मावशी तू तुझं राजकारण सांग बघू. अगं त्याचं काय आलं, माझ्या सासूचं वय किती? 90 वर्ष. किती? 90. अगं मागची 10 वर्ष झाली ती बोलते. ती काय बाई ती जगत नाही. माझी लाकडं गेली बसणार. अगं 10 वर्षापूर्वी. किती? 10. अगं 10 वर्षापूर्वी एक खोपटी बांधली होती. एवढा बरा पैसा खर्च केला. अगं ती खोपटीवर लाकडं भरली. अगं त्या लाकडांना वाळवी लागली, पण ही बाई काय माझं नाव घेत नाही. मग आता काय करू असं झालंय. अगं मावशी तुला सांगते, जर माझी ना तुला अशीच म्हणायची. मग तू काय केलं सांगितलं, तू पण तसंच करेल. तिनं विचार. हो का? मग काय केलं तुम्ही सांग? मला काय माहिती? अंदाज लाव. काय सांगतो? अगं कसा मला अंदाज लागेल तुझा? आता मी काय केलं माहिती आहे? बोलली सासूबाई, सासूबाई चला तुम्हाला अष्टविनायक यात्रेला घेऊन जाते. मग सासू काय झाली, खूप झाली सासू. म्हणते चला इथे गेला अष्टविनायक यात्रेला आणि सोडून आले तिकडे. आता मग तुम्ही मेरी येईल तेव्हा येईल, आली ते घेते घरी. पण तुम्ही हे बरं नाही केलं. अगं कोण सांगते बघ ब्रह्मज्ञान, स्वतःच्या सासूच्या डोळ्यात तिखट टाकलंय तू आणि आम्हाला आधी सांगायला हे तू बरं नाही केलं. हे चांगलं आहे का? अगं ते सोडा, माझी सासू माझी वाढ बघत असेल. अगं मग काय तुम्हाला सासूच्या मरणाची वाट बघताय? कशी असते माझी सासू आहे ती, माझ्या नवऱ्याची आई आहे. आपण कोणाची सासू होणार, कोणाची लेक, कोणाची सून होणार, तरी आपण सर्व नात्यांना तेवढाच मान दिला पाहिजे. हाच माझ्या सर्वांना संदेश आहे. अगं ते तर ठीक आहे, तू बोलवत कशाला? अगं मावशी आम्हा पूर्वपुरींचा विचार आहे मथुरे बाजारात जायचा. हो का? चांगलं विचार आहे एकदम. जायचं मथुरे बाजाराला? हो चला. मला मथुरे बाजाराची वाट नाही माहिती, तुला माहितीये? अगं माहित आहे ना. चल तर. चला मग. अगं पण एक गोष्ट लावूनच गेली. काय ग? अगं तुम्ही बाजारात निघालात करा, पण नेसलं काय, घेतलं काय हे सांगणार कोण? त्याशिवाय बाजारात तुमच्या मालाची विक्री कशी होणार? हो पोरीनो, मावशीचं पण बरोबर आहे. अगं मावशी, कुणी घेतलं दूध, कुणी घेतलं लोणी, कुणी घेतलं तूप. हो का? चांगला बरं घेतलाय, तर चांगलीच होईल. हो मावशी, आमचं सर्वांचं विचारलं, तू काय घेतलं? अगं माझं म्हातारीचं काय, कशात काय आणि पाटक्यात काय. अगं ती आहे माझ्या सासूची. अगं ते राहू द्या, हा एवढा अवघड उतरायचा घाट करायचा म्हटलं तर काही गाणी गुणगुणत गेलं पाहिजे. मग चला तर जाऊया. पुढे होते बरं का? उधान वारची कला उन्हाळ माळ रानाला उधान वारची कला उन्हाळ माळ रानाला कुसुम जाई तुईचा सुगंध आसमंताला गळ्यात मोत्याची माळा पायात पैंजणी ताळा तुरा हिरवा हाती भरला असा शृंगार सजविला नभाच्या मध्यभागी येऊनी दिलदारा चला चल चल सगळ्या व्यापाराला सगळे चल 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 सगळे व्यापाराला सगळे चल 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 सगळे व्यापाराला दही दुधाच्या विक्रीला दही दुधाच्या
शिकून लिहितो रविनारायण. हॅलो हॅलो हॅलो. विष्णू विंजळे हौसी कलाकार नमन मंडळाचे पार्श्वगायक विष्णू विंजळे तसेच दिलीप दुधाम यांच्याकडून या गाण्यासाठी वन्स मोर आलेला आहे. या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक